टिटवाळ्यामध्ये ड्रग्ज क्वीनचा पर्दाफाश झालेला आहे। 5 कोटींच्या एमडी ड्रग्जसह अश्विनी पॉल हिला अटक करण्यात आलेली आहे। टिटवाळा परिसरातनं अंमली पदार्थ तस्करीचं एक मोठं रॅकेट उघडकीला आलेलं असून मुंबईच्या अँटी नार्कोटिक सेल आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 35 वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। या कारवाईमध्ये तब्बल 5 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या एमडी म्हणजेच एक्स्टसी ही गोळ्या जप्त केल्या गेलेल्या आहेत। ही महिला मुंबईतल्या ड्रग्ज पुरवठा साखळीतील एक अत्यंत महत्वाची कडी असल्याचा संशय व्यक्त होतोय। एएनसी पथकाने 2 महिन्यापूर्वी ड्रग्जची एक मोठी कारवाई केली होती आणि त्या कारवाईमध्ये एक महिलेचा समावेश होता आणि ती महिला टिटवाळ्यामध्ये राहते असं पोलिसांना माहिती पडलं होतं आणि ती महिला टिटवाळ्यामध्ये पद्मावती रॉयल ह्या सोसायटीमध्ये राहते। आपण आता बघू शकता हीच ती सोसायटी आहे पद्मावती रॉयल। त्या महिलेचं नाव आहे अश्विनी पॉल। ही महिला या महिलेला 2 महिन्यापासून नार्कोटिक एक मोठी बातमी टिटवाळ्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणी आरोपी अश्विनी पॉल हिला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याण ग्रामीण पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई। अश्विनी पॉल मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये 2 महिन्यांपासून फरार होती। पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तिच्या घरावरती छापा टाकला आणि छापेमारीत 5 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आले कुठून याचा तपास आता सुरू केलेला आहे। मुंबई पोलिसांना चकवा देत टिटवाळ्यामध्ये एका भाड्याच्या रूममध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेला एएनसी टीम आणि टिटवाळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। मी सध्या उभा आहे त्याच पद्मावती रॉयल इमारतीमध्ये। याच इमारतीच्या 7व्या मजल्यावर 705 रूम नंबरमध्ये ही महिला राहत होती। अश्विनी पॉल असं या महिलेचं नाव होतं। ही 2 महिन्यापूर्वी तिने एक कारवाई केली होती आणि त्या कारवाईमध्ये ड्रग्जच्या कारवाईमध्ये ही महिला जी आहे ती मुख्य आरोपी होती।